पिंपरखेड प्रकरणावरून बिबट समस्येची दखल वरिष्ठ पातळीवरून घेण्यासाठी आज वनमंत्री गणेश नाईक यांनी मंत्रालयामध्ये बैठकीचं आयोजन केलं होतं। यावेळी पुढील काही निर्णय व चर्चा झालेली आहे। यामध्ये जुन्नर वन विभागाअंतर्गत असलेल्या जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर या तालुक्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या माहितीनुसार असलेल्या 2000 बिबट्यांपैकी 1500 बिबटे हे वनतारामध्ये स्थलांतरित करण्याबाबत मुख्यमंत्री महोदयांशी सकारात्मक चर्चा झाली असल्याचे म्हटले आहे। तसेच याबाबत या निर्णयाला मुख्यमंत्र्यांनी तत्वतः मान्यता दिली असल्याचे या बैठकीमध्ये स्पष्ट झाले। एआय मार्फत अलर्ट सिस्टीम व सौर ऊर्जा कुंपणाची व्यवस्था करण्याबाबत या बैठकीमध्ये निर्णय करण्यात आला। बिबट्यांची संख्या नियंत्रित आणण्यासाठी आवश्यक असलेल्या 1000 पिंजऱ्यासाठी तब्बल 10 कोटी रुपये आजच्या आजच उपलब्ध करून देणार असल्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आलाय। पकडण्यात आलेले बिबटे पुन्हा त्याच परिसरामध्ये सोडले जाणार नाहीत। हे सर्व बिबटे वनतारा या ठिकाणी पाठवण्यात येतील असा शब्द यावेळी देण्यात आलेला आहे। याबाबत प्रधान सचिव वने यांची केंद्रीय वन विभागाचे सचिव तसेच वनतारा संस्थेचे पदाधिकारी यांच्या समवेत सकारात्मक चर्चा झालेली आहे। बिबट्यांची नसबंदी करण्यासाठी राज्य शासनाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे गेला आहे। या विषयाबाबत देखील या बैठकीत चर्चा झाली। वन मंत्री गणेश नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समेत चर्चा करणार असून त्यांच्या अध्यक्षतेखाली परिसरातील लोकप्रतिनिधींसमेतचे एक शिष्टमंडळ केंद्रीय मंत्र्यांना विनंती करण्यासाठी तातडीने घेऊन जाण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे। तसेच याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दूरध्वनीद्वारे केंद्रीय वन मंत्र्यांसोबत देखील चर्चा केली। विदर्भामध्ये वाघ आणि मानवी संघर्ष टाळण्यासाठी ज्या काही उपाययोजना केल्या आहेत त्या सर्व उपाययोजना या परिसरामध्ये करण्यात येणार आहेत। श्यामाप्रसाद मुखर्जी सौर कुंपण योजनेअंतर्गत 100% सवलतीमध्ये शेतकऱ्यांना सौर कुंपण देण्याबाबतचा देखील निर्णय घेण्यात आला। बिबट व मानवी संघर्ष टाळण्यासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी मागणी केल्यानुसार सौर ऊर्जा कुंपण, दिवे, वाहनं, टॉर्च, एआय सिस्टम या सर्व गोष्टी पुरवण्यासाठी आजच निधी उपलब्ध करून देण्याबाबत मंत्री महोदयांनी संबंधितांना निर्देश दिले आहेत। पिंपरखेड तालुका शिरूर येथे प्रक्षुब्ध जमावाने आक्रोशातून वन विभागाची वाहनं व कार्यालयाला आग लावली असली तरी संबंधितांवर कारवाई करण्यात येऊ नये असं देखील निर्देश वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले आहेत। स्पेशल लेपर्ड फोर्स स्थापन करण्याबाबत देखील या बैठकीत निर्णय घेण्यात आला। बिबट्या हा प्राणी अनुसूची 1 मध्ये येत असून तो अनुसूची 2 मध्ये आणण्यासाठी केंद्रीय कायद्यात दुरुस्ती करण्यासाठी केंद्र शासनाला विनंती देखील यावेळी करण्याचे ठरले आहे। बिबट प्रवण क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करण्याबाबत यापूर्वीच निर्णय घेण्यात आलाय। या निर्णयांचा आढावा घेण्यासाठी वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत पुन्हा बुधवार दिनांक 12 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता विधान भवन पुणे या ठिकाणी पुन्हा बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे।